उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात विलीन होत आहेत आणि ऑपरेशन टायगर जे आहे ते आता त्याला यश मिळताना दिसतंय. आपल्यासोबत आहेत सदाशिव लोखंडे, जे शिर्डी लोकसभेचे माजी खासदार राहिलेले आहेत. खरं पाहिजे तर वाकचौरे आणि एकामेकासमोर एकामेकाविरोधात निवडणूक लढले होते. आता वाकचौरे जे आहेत ते तुमच्या शिंदे गटात येत आहेत. कसं बघता याकडे? कारण एकमेकाच्या विरोधात असलेले आता तुम्ही त्यांना प्रोटेक्शन देणार का? कारण ज्या पद्धतीने धमके त्यांना मिळत आहेत ते शिंदे गटात आले. या ठिकाणी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्यांचं आम्ही स्वागत करू. त्यांनी पक्षामध्ये घेतलं ते वाकचौरेंचं माजी खासदार म्हणून आम्ही स्वागत करणार आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्याचं बघितलं तर अनेक आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत. आता विधान परिषदेला देखील 2 ते 3 आमदार जे आहेत ते अहिल्यानगरात मिळालेले आहेत. आता शिर्डी लोकसभेचा खासदार देखील शिंदेसोबत जातोय. सगळे शिवसेनेत जात आहेत. म्हणजे भाऊसाहेब कांबळे, तुम्ही, वाकचौरे, नेमकं कसं बघताय? ह्या ठिकाणी शिंदे साहेबांना मला वाटते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिर्डी मतदारसंघ एकमेव मतदारसंघ आहे की 2009चा पासून उल्लेख करेल. वाकचौरे आणि आठवलेंची फाईट झाली, वाकचौरे निवडून आले. या ठिकाणी 2014ला वाकचौरे आणि सदाशिव लोखंडेची निवडणूक झाली. त्यावेळेस सदाशिव लोखंडे आले. 2019ला भाऊसाहेब कांबळे आणि सदाशिव लोखंडेची फाईट झाली. सदाशिव लोखंडेनं 2024ला सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरेची फाईट झाली. वाकचौरे निवडून आले. आता हे 4 तुल्यमतक उमेदवार होते 4 निवडणुकीमध्ये. आठवले साहेब तर महायुतीचे नेते आहेत, RPIचे नेते आहेत, ते आमच्या युतीबरोबर आहे. भाऊसाहेब वाकचौरे आता तुम्ही सांगितल्यानुसार शिंदे साहेबांनी पक्षात आले. शिंदे साहेबांनी घेतलं तर आम्ही माजी खासदार म्हणून स्वागत करू. भाऊसाहेब कांबळे जे उमेदवार होते ते देखील शिवसेनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे आणि सदाशिव लोखंडे तर शिवसेनेमध्ये आहेच. आता मला एक सांगा, देशामध्ये आजी माझी उमेदवार करणारे देशामध्ये पहिला मतदारसंघ असेल की 2009 पासून निवडणूक लढवलेले एकत्र आहेत आणि हे एकत्रीचा फायदा मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला पाहिजे. आणि त्याचा फायदा एक आहे, 2005चा जो काळा कायदा झाला त्याला पर्याय आपण शोधला पाहिजे. ह्या ठिकाणी नगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये 12 आमदार आहेत आणि 12 आमदारापैकी 10 आमदार ह्या आपल्या पट्ट्यामध्ये मुळा असेल, भंडारदरा असेल, ह्या पट्ट्यातल्या लाभ क्षेत्रातल्या गोदावरी असेल, ह्या पट्ट्यामध्ये पाणी पितात आणि पाण्याचा लाभ घेतात. आणि ह्या पाण्याचा लाभ घेताना 2005चा काळा कायदा झाला. आम्ही अनेक पक्ष एकत्र आलेलो आहे. त्या ठिकाणी काळेसाहेब असतील, कोळेसाहेब असतील, तनपुरे असतील, गडाख असेल किंवा तिकडले त्या आमदार असतील, सर्वांचा वापर करून विखे पाटील साहेबांच्या जलसंधारण मंत्री आहेत आणि जलसंपदा मंत्री आहेत आणि पालकमंत्री आहेत आणि राज्याचे नेते पण आहेत. मला असं वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली 2005चा जो कायदा झाला त्याला खरंच आपण पर्याय सुचवायला पाहिजे. आणि 12 आमदार आणि विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण त्याला पर्याय जर दिला तर मला वाटते जायकवाडीच्या धरणामध्ये मराठवाडा पियाला पाणी मागत होता, पण 2005च्या कायद्यानंतर त्याला हक्काचं पाणी द्यायला लागले. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तर पाणी वाढवलं पाहिजे आणि जायकवाडी आपलं जे निलोंडीचं काम आहे 2014ला मी उल्लेख करेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असेल, उद्धव साहेब असतील, इव्हन गडकरी साहेब असेल, उमा भारती असेल, गिरीश महाजन असेल, सर्वांच्या सहकार्याने 2022-23ला आपण ह्या निलोंडीला 182 गावाला पाणी आणण्याचं भाग्य, रखडलेल्या कामाला गती देणारा आपण सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्याला पाणी आणू शकलो. भविष्य काळामध्ये देशामध्ये सर्व एकत्र येणारा हा मतदारसंघ आहे. मला वाटते विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण 2005चा जर कायदा बदली केला तर खरंच जे साखर सम्राट होते त्यांच्या हातातून चूक झाली होती त्याला दुरुस्ती करण्याची भूमिका आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका. नाही तर निलवणे झालं, भंडारदरा झालं, मुळा झालं आणि शेवटचं रोटेशन मिळालं नाही तर दुष्काळामध्ये जे दुष्काळी तालुके आहेत त्याला डोक्यावर पाणी आणावं लागायचं, टँकरवर पाणी आणणार आहे. हे पाण्यात खेळणारे शेतकरी होते, त्याला शेवटला पाणी मिळणार नाही आणि ते पाणी मिळालं नाही त्याचं पाप जे आहे 2005च्या कायद्यामुळे झालं. आम्ही सर्व विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे काम करू.
त्या ठिकाणी पक्षभेद 2005चा कायदा जो आहे तो मुख्यत्वे तुमच्या अजेंड्यावर असणार आहे. जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांना जे सोडून गेले त्यांचा पराभव झाला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा देखील इतिहास तसाच राहिलेला आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही शिंदे गटात गेला त्यावेळेस फिरताना देखील त्रास झाला, कारण कार्यकर्ते जे होते ते उद्विग्न होते, संतप्त होते. मग हा मतदारांचा पण अवमान नाही का, कार्यकर्त्यांचा अवमान नाही? नाही, त्यावेळेस आमची गोष्ट वेगळी होती. त्यावेळेस शिंदे साहेबांनी देखील, मला असं वाटतं, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब, उद्धव साहेब पण त्यावेळेस मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी देखील पाणी आणण्याची भूमिका शेवटच्या टप्प्यात होती. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस, गडकरी साहेब असतील, गिरीश महाजन असेल, यांनी सिंहाचा वाटा करून आपल्याला पाणी मिळालं आणि मला दुःख नाही त्याबद्दल. आणि मी कार्यकर्त्यातला आमदार होतो, कार्यकर्त्यातला खासदार होतो, त्यामुळे मला त्याची चिंता नाही. त्यामुळे मी काही नेता म्हणून, अधिकारी म्हणून आलेलो नाही. या ठिकाणी कार्यकर्त्याचा असल्यामुळे मला सर्वात अडचण झाली. हाजी करणारा खासदार नव्हतो, हाजी करणारा आमदार नव्हतो. जनतेने मला थेट मतं दिलेली आहे. त्यामुळे जनतेचं काम करण्याचं भाग्य मला 5 वर्ष, 3 वेळेस आमदार आणि 2 वेळेस खासदार झाल्यामुळे मला मिळालेलं. पण त्यामध्ये आता शिंदे साहेबांनी जर आदेश दिले की भाऊसाहेब वाकचौरे जे आहेत ते मतदारसंघात फिरताना त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो किंवा काळं फासू शकतात, तर मग तुम्ही प्रोटेक्शन कसं द्या? अहो, ते वयाने 77 वय आहे, अधिकारी आहे, त्यांना अनुभव आहे, माझ्यापेक्षा वयाने शिकलेले जास्त आहे. त्यामुळे त्यांना काही अडचण येणार नाही. मी शिंदे साहेब जसं सांगतील तसं आम्ही काम करू. शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू, कारण जो आदेश आहे तो पक्षाचा, तो मुख्यत्वे महत्त्वाचा आहे. आणि जरी मी त्यांच्यासमोर पराभूत झालो असलो तरी अनेक जे आमदार खासदार जे आहेत ते आता महायुतीसोबत आहेत. त्यामुळे 2005 सालचा त्यामध्ये प्रमुख जे सगळे या ठिकाणचे आमदार खासदार आहेत त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं लोखंडे यांनी म्हटलंय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.